नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर शिकत तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. शेवटी पूर्व परीक्षा रिझल्ट लागला, पण आता वेळ जे आहे ते फार कमी वेळ आपल्याकडे आहे ना. आता या पिरियड मध्ये आपल्याला ऑब्व्हियस आहे की हॉट टॉपिक्स कोणते आहेत, त्याची प्रॅक्टिस करायची आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे, नेमके कसे प्रश्न विचारले जाणार हे सर्व माहीत असेल तर आपण योग्य मार्गाने अभ्यास करणार आहोत. करेक्ट. आणि म्हणूनच आता त्यासाठी आपल्यासाठी जो पर्याय आहे, जिथून आपल्याला पूर्ण आयडिया येते, ते आहे काय तर पीवायक्यू. पण आता तर पीवायक्यूच नाहीये आणि म्हणून आपल्याकडे आता पर्याय उरलाय तो म्हणजे काय तर युपीएससी चे पीवायक्यू पाहिजे. आता मी तुम्हाला हे तर म्हटलंय की युपीएससी ची लेवल आता खूप जास्त वाढलेली आहे, त्या लेवलचे प्रश्न इथं विचारल्या जाणार नाहीये. पण टॉपिक तेच विचारल्या जाईल याची मला खात्री आहे. मुद्दा समजलाय? हा, फक्त आता त्याच टॉपिकवर आपल्याला सोपे प्रश्न विचारले जाणार. आज तेच आपण इथं डिस्कस करणार आहोत. माझा नंबर इथं स्क्रीनवर आहे, कोणतीही क्वेरीज आहे डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. जरी तुम्ही आता यावर्षी पहिल्यांदा देत आहेत, आणि परत सांगतो मी इथं क्लिअर करा की बरेच विद्यार्थी असे आहेत की जे पहिल्यांदा देत आहेत, की ज्यांना वाटत पण नव्हतं की त्यांची एक्झाम क्लिअर होईल, असे बरेच विद्यार्थी आहेत. काहींचा ऑप्शनच रेडी नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की जे पण विद्यार्थी आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडलेले आहेत किंवा पात्र ठरलेले आहेत, 2500-2700 काहीतरी आकडा आहे, यापैकी मला असं वाटतं की 500-600 विद्यार्थी असे आहेत ज्यांची ऍक्च्युअली एकमेकांसोबत कॉम्पिटिशन आहे, बाकी कोणाचीच नाहीये. कॉम्पिटिशन तुमची ते 2500, 2600, 2700 विद्यार्थ्यांसोबत नाहीये, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत बोलल्यानंतर माझ्या एक लक्षात आलंय की बरेच विद्यार्थी रेडी नाही आहेत. ऑप्शन रेडी नाही आहे, कोणी आन्सर रायटिंग प्रॅक्टिसच केलेली नाही आहे, कोणी ग्रुप बी ग्रुप सी कडे वळलेले आहेत. हे असेच आहेत. त्यामुळे जर तुम्ही थोडंफार तरी प्रॉपर जर स्टडी केलं, ऍटलिस्ट मी एक व्हिडिओ ऑलरेडी घेतलाय, ऍटलिस्ट जर तुम्ही फक्त पेपर जरी लिहून आलेत ना, तरी पण पेपर क्लिअर होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला जाण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. फक्त पेपर लिहून यायचे, 9 पेपर आहेत ना, 9 पण लिहून यायचे. आणि विशेष म्हणजे इथे खूप चांगला बेनिफिट आहे की प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला भरपूर दिवसांची गॅप आहे. युपीएससी मध्ये असं होत नाही. इथं आपल्याला ही परीक्षा महिनाभर चालणार आहे, त्यामुळे गॅप भरपूर आहे. त्या पण पिरियडमध्ये चांगलं रिव्हिजन होणारच आहे. आणि आपला तर GS3 पेपर आहे. करेक्ट. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. तर माझा नंबर इथे दिलेला आहे, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. जर तुम्ही पहिल्यांदा देत आहेत, अजूनही कॉन्फिडन्स नाही आहे, तर एकतर पर्याय हा आहे की तुम्हाला गुगल फॉर्म मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो नक्की भरा. जिथून तुम्हाला प्रॉपर या पुढच्या 30 दिवसाचा प्रॉपर प्लॅन आहे, मार्गदर्शन आहे, सगळं मिळेल. किंवा माझा नंबर आहे, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं तरी पण चालेल. आणि जर तुमचं हा एक फक्त एक्सपिरियन्स म्हणून देत आहे, तसं पण कॉन्टॅक्ट करता येईल. पुढची जी प्लॅनिंग आहे ती आपल्याला नीट करता येणार आहे. करेक्ट. बाकी इथं टेलिग्राम दिले, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स पीडीएफ सर्व मिळतील. बघा, 13 ते 25 इथं मी अनालिसिस दिले. कशाचा आहे? हा युपीएससीचा आहे. हा अनालिसिस आहे, तरच आपल्याला जास्तीत जास्त चांगलं फोकस करता येणार आहे. आता जर माझे सेशन जर तुम्ही मेन साठी रेग्युलर जर पाहत असता, तर मी तुम्हाला बऱ्याचदा म्हटले की प्रश्न जे विचारले जातात ते करंट अफेअर्स ओरिएंटेड विचारले जातात. सायन्स टेक मध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स किती काय विचारले जाणार? करंट अफेअर्स ओरिएंटेड. किती प्रश्न विचारले जातात युपीएससी मध्ये? 3 ते 4 प्रश्न मॅक्झिमम करंट अफेअर्स. जरी तो स्टॅटिक असला तरी पण तो करंट मध्ये त्या रिलेटेड काही ना काही असेल, असेच प्रश्न जनरली विचारले जातात. आता तुम्ही सिलेबस जर पाहिलं तर काही टेक्नॉलॉजी दिलेली आहे. एक पॉइंट हा दिलेला आहे की जे इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे तो दिलाय, आणि एक पॉइंट हा दिलाय की जे भारतीयांची कामगिरी कशी आहे. आता भारतीयाच्या कामगिरीवर प्रश्न आयोगाचे फारच कमी पाहायला मिळतात आपल्याला युपीएससीचे. म्हणजे हे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहे ना, त्यांची बेसिक्स तुम्हाला चांगले क्लिअर करायचे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतोय मी, सिलेबस माझे काही व्हिडिओ नक्की आपल्या या चॅनलवर व्हिडिओ सेक्शन मध्ये जा, सायन्स टेकचे जे पण व्हिडिओ आहेत ते बघा. तिथं मी तुम्हाला पूर्ण टेक्नॉलॉजी वगैरे सर्व दिलेत. पूर्ण जो सिलेबस आहे तो प्रॉपर डिकोड करून तुम्हाला दिलेला आहे मी. त्यात कोणकोणते टेक्नॉलॉजी अभ्यास करायचे. या मुवमेंटला जर तुम्हाला 30 दिवसा प्लॅन करायचा आहे ना, फक्त एकच काम करा. मी तुम्हाला सिंपल काही पॉईंट सांगतोय. काय करायचंय? कोणतीही जर टेक्नॉलॉजी जर असेल, लेट्स से की बायोटेक्नॉलॉजी आहे, तर या बायोटेक्नॉलॉजीचा वापर कुठं कुठं होतोय? फॉर एक्झाम्पल मेडिकल सेक्टरमध्ये होतोय. फर्स्ट, बायोटेक्नॉलॉजीची म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय ना ते लक्षात ठेवा. सिंपल सांगतोय काय करायचंय. याचा वापर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये, जसं मेडिकलमध्ये होतोय, जसं फार्मिंग म्हणजे शेतीमध्ये होतोय, आणि तो कसा होतोय त्याचे फक्त 2-3 पॉईंट नोट करून ठेवा. कारण बरेच आयोगाचे युपीएससीचे मी प्रश्न पाहिलेत, मला असे पाहायला मिळतात
की जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय, त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, त्याचा आरोग्य क्षेत्रामध्ये कसा फायदा करून घेता येईल, असे प्रश्न बरेच पाहायला मिळतात. करेक्ट. नेक्स्ट, याचे काय चॅलेंजेस आहेत है ना, आणि काय बेनिफिट्स आहेत किंवा काय ऍडव्हान्टेजेस आहेत, आणि एक याचा एक वे फॉरवर्ड म्हणजेच काय, की नेमकं बायोटेक्नॉलॉजी ही मानवासाठी किंवा या पूर्ण पृथ्वीसाठी सृष्टीसाठी कसं चांगल्या पद्धतीने वापर करता येईल, फ्युचरिस्टिक, या पद्धतीने नोट्स रेडी करून ठेवून द्या. या बाहेर तुमचे जनरली प्रश्न जाणार नाही. सिमिलरली बायोटेक्नॉलॉजी झालं, मग घ्या नॅनो टेक्नॉलॉजी. व्याख्या काय, कोणकोणत्या फील्डमध्ये कसे वापरतात, आता हे या ठिकाणी अजून वेगवेगळे फील्ड पण येऊ शकतात. चॅलेंजेस काय, बेनिफिट्स काय, म्हणजे पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, आणि वे फॉरवर्ड काय. बस या पद्धतीने अभ्यास करा. सर्व टेक्नॉलॉजी का मॅक्झिमम तिथून कव्हर होईल. आता असेच जर टेक्नॉलॉजी काढले तर मला वाटतं की जो सर्वात जास्त डिमांडिंग जो टॉपिक आहे युपीएससी मध्ये, आणि तोच मोस्ट प्रोबॅबली एमपीएससी मध्ये पण राहणार, करंट अफेअर्स ओरिएंटेड पण आहे, तो म्हणजेच काय, की इमर्जिंग टेक्नॉलॉजी, ज्यावर सर्वात जास्त प्रश्न आहे. 13 ते 25 मध्ये 8 प्रश्न यावरच विचारलेत. इमर्जिंग टेक्नॉलॉजी. मग इमर्जिंग टेक्नॉलॉजी मध्ये कोण येणार? ऑब्वियस आहे की जसं एआय सर्वात जास्त डिस्कस करतोय आपण आता या घडीला. त्यानंतर मग जसं क्लाउड कम्प्युटिंग आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, हे सर्व इमर्जिंग मध्येच येतात, हे काही जुने नाही आहेत. राईट. म्हणजे हा असा मुद्दा आहे, हा असा पॉइंट आहे जो या सर्वांशी रिलेटेड आहे. मुद्दा समजलाय की नाही? तर हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी तुम्हाला पुढे अजून काही पॉईंट सांगतोय की या इमर्जिंग मध्ये काय काय अभ्यास करायचा आहे, बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय काय अभ्यास करायचे, हे सर्व. दुसऱ्या नंबरला आहे जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, आणि त्याचा वापर मुख्यतः आरोग्य क्षेत्रामध्ये कसा होतोय, फार्मसीमध्ये, सॉरी, मेडिकल सेक्टरमध्ये पण होतोय, पण मुख्यतः आरोग्य आणि हे दोन क्षेत्र सर्वात जास्त इम्पॉर्टंट. 2 नंबरला हा आहे. तिसरा आहे काय, तर अंतराळ तंत्रज्ञान. करंट अफेअर जास्त यामध्ये विचारल्या जाणार, करंट अफेअर्स ओरिएंटेड, की कोणता एखादी मिशन आहे इस्रोचा. करेक्ट. जसं आता यावर्षी एक मिशन हा फेल झाला, आणि मी एक डिटेल व्हिडिओ घेतला होता की का फेल झाला आणि पुढे इस्रोला काय करायला पाहिजे. बस तो व्हिडिओ जरी पाहिला ना तरी पण तुमचा तो मुद्दा सगळा क्लिअर होईलच. तर अंतराळ तंत्रज्ञान तो एक करा. ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये मुख्यतः फोकस करा रिन्युएबल एनर्जीवर, कारण अख्ख्या जगाची एनर्जीची डिमांड आहे ती वाढत आहे, आणि आतापर्यंत आपण नॉन रिन्युएबल पासून मुख्यतः ऊर्जा मिळवत होतो, जसा कोळसा आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, पण आता आपण रिन्युएबल कडे वळतोय. आणि यामध्ये 2 टेक्नॉलॉजी, परत सांगतोय 2 टेक्नॉलॉजी करूनच ठेवा. एक आहे न्यूक्लिअर आणि दुसरा आहे सोलर. न्यूक्लिअर एनर्जी, सोलर एनर्जी, 2 करून ठेवा. मोस्ट प्रोबॅबली यावर विचारले जाणार. नेक्स्ट, आयपीआर, बौद्धिक संपदा हक्क, जसा पेटेंट आहे, कॉपीराइट्स आहे, ट्रेडमार्क आहे, हे सर्व आयपीआर आहेत. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, बौद्धिक संपदा हक्क, त्या रिलेटेड काही जर करंट मध्ये असेल तर तो एक मुद्दा करून ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे काय, तर कृषी आणि ग्रामीण तंत्रज्ञान, की बघा की शेवटी सरकारला काम करायचे किंवा तुम्हाला जरी प्रशासनात जाऊन जरी काम करायचे तरी पण मुख्य उद्देश तुमचा किंवा सरकारचा तोच असतो जो तळागाळातल्या लोक आहेत त्यांसाठी. जे घरचे चांगले आहेत, जे शहरात राहत आहेत, त्यांना चांगल्या फॅसिलिटीज आहेत, पण कसं तुम्हाला गावापर्यंत जाता येईल ना, कसं गावापर्यंत तुम्हाला टेक्नॉलॉजी नेता येईल, यावर फोकस करतात. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला हे असे पाहायला मिळतात. बघा आता असं नाहीये की हा एक आयसोलेटेड टॉपिक आहे म्हणून, तुम्हाला हे यासोबत सुद्धा ऊर्जामध्ये आहे, जैवतंत्रज्ञान आहे, इथं पण रिलेट करता येतो. पण ते प्रश्न कोणत्या टॉपिकशी भोवती विचारलेले आहेत ना ते इथं मी कव्हर केले. तर हे जे मला वाटतात ना 6 जे टॉपिक आहेत, की झालेत 1 2 3 4 5 6 टॉपिक हाय प्रायोरिटी वाले, याला मार्क करून ठेवून द्या. म्हणजे हे 30 दिवसात तुमचा एवढा सिलेबस हा कंप्लीट व्हायलाच पाहिजे. नेक्स्ट आहे काय, की हे जे टॉपिक आहेत मूलभूत विज्ञान आणि साहित्य, मला वाटते की हा आपला जनरल सायन्सचा भाग आहे. एखाद प्रश्न विचारला जातो रेअरली. लक्षात ठेवा की 13 ते 25 13 वर्ष झाले, ते 13 वर्षामध्ये फक्त 2 प्रश्न आहेत. डिफेन्सवर एकच प्रश्न, जल आणि पर्यावरण तंत्रज्ञान एकच प्रश्न, वाहतूक आणि पायाभूत तंत्रज्ञान एकच प्रश्न. त्यामुळे हे एवढे हाय चान्सेस वाले नाही आहेत. करेक्ट.
पण वरचे 6 टॉपिक एनिहाऊ करून जा. म्हणजे तुम्हाला काही जर स्किप करायचं असेल तर हे खालचे 4 टॉपिक स्किप करा, पण वरचे एकही त्यातला स्किप करू नका. करेक्ट. नेक्स्ट थोडंसं आपण अजून डिटेल घेऊ, की आता मी तुम्हाला हे तर सांगितलं की काय काय कुठं कुठं काय काय अभ्यास करायचा आहे, कोणाला जास्त प्रायोरिटी द्यायची आहे, कोणाला कमी द्यायची आहे. तर बघा, इमर्जिंग टेक्नॉलॉजी ऑलरेडी मी तुम्हाला एक आयडिया दिलेला आहे. यामध्ये एआय सर्वात जास्त इम्पॉर्टंट. माझा ऑलरेडी एक सेशन घेतलाय, मी त्यामध्ये पण सांगितलंय की एआय एवढा आता चर्चेत आहे की दरवर्षी युपीएससी द्वारे 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. 2024 मध्ये 6 प्रश्न विचारले. 6 का? कारण जे 2 सायन्स टेकचे प्रश्न होते ते एथिक्स मध्ये विचारले होते. प्रश्न पडेल की सर सायन्सचा प्रश्न एथिक्स मध्ये कसा? कारण एआयचा परिणाम रोजगारावर होणार आहे. बरोबर. एआय आपल्या जीवनात सगळीकडे तो एआय असणार आहे. याचा आपल्या लाईफवर बराचसा परिणाम होणार आहे, आणि म्हणून काय तर एथिक्स मध्ये असे 2 प्रश्न विचारले. तर एआय तर तुम्हाला एनी हाऊ याचे काय फायदे तोटे आहेत सर्व करून जायचं आहे. सर्वात जास्त चर्चेत असणारी सध्या टेक्नॉलॉजी म्हणजे एआय. करेक्ट. बेस्ट सांगतोय, एआयलाच विचारा, चॅट जीपीटीलाच विचारा. टाका सगळं की मला युपीएससी साठी एआय रिलेटेड मेन्स साठी तयारी करायची आहे, मला सर्व कंटेंट दे, बुलेट फॉर्म मध्ये दे, तो सगळंच देईल. नेक्स्ट नॅनो टेक्नॉलॉजी. आणि मी ऑलरेडी सांगितलं की अभ्यास करताना व्याख्या करा, कोणकोणत्या व्हेरियस फील्डमध्ये त्याचा वापर होतोय ते करा, है ना. त्याचे काय चॅलेंजेस आहेत, काय फायदे आहेत, आणि काय वे फॉरवर्ड आहे. एवढं केलं पेपर नक्की निघतो. तसंच नॅनो टेक्नॉलॉजी अभ्यास करा, रोबोटिक्स अभ्यास करा, क्लाउड होस्टिंग आहे, डिजिटल सिग्नेचर आहे, डिजिटल साइन ज्याला आपण म्हणतो, जीपीएस आणि IRNSS आणि 3D प्रिंटिंग आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या काही करंट अफेअर्स मध्ये होत्या. सध्या मला असं वाटतं की नाही केलं ना तरी पण चालेल. ज्यावेळेस हे युपीएससीने विचारले होते त्यावेळेस ऑब्व्हियस आहे की हे करंट अफेअर्स मध्ये होते त्यावेळेस. पण जसं एआय आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, रोबोटिक्स आहे, क्लाउड होस्टिंग आहे, हे सर्व बेसिक आहेत, हे करायचेच आहे. हा, या रिलेटेड अजून जर काही करंट मध्ये असेल तर तेवढं करून जा. नेक्स्ट दुसऱ्या नंबरला आपण पाहिलं ऑलरेडी की बायोटेक्नॉलॉजी खूप जास्त प्रश्न आहेत. आणि बायोटेक्नॉलॉजीचा वापर कुठं होतो? सर्वात जास्त हा मेडिकल फील्डमध्ये आणि काय तर शेतीच्या फील्डमध्ये. तर ते चांगले करायचे आहेत व्हेरियस फील्डमध्ये. अजून वॅक्सिन, स्टेम सेल थेरपी, वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसं फ्यूल तयार करण्यासाठी वापरलं जातं ते करायचंय. आणि हा आहे एएमआर, अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स. म्हणजेच आपण अँटीबायोटिक घेतो, आपली इम्युनिटी पॉवर कमी होते, आणि बॅक्टेरिया आहे तो अजून जास्त मजबूत होत जातो. त्याला म्हणतो आपण अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा चर्चेत असतोच. प्रिलिमसाठी पण इम्पॉर्टंट आहे, आयोगाने प्रश्न पण विचारले पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेला पण. स्पेस टेक्नॉलॉजी मुख्यतः करंट अफेअर्स ओरिएंटेड अभ्यास करा याला. पण काही जे टॉपिक आहेत हे मागच्या काही वर्षांपासून चर्चेत आहेत आणि पुढे पण राहील. जसं भारत स्वतःचा स्पेस स्टेशन तयार करण्याचा प्रयत्न करतोय, आणि भारताने अजूनपर्यंत मॅन मिशन आहे, म्हणजे एखादी ऍस्ट्रोनॉटला हा स्पेस मध्ये पाठवलं नाही भारताने स्वतः. त्यामुळे स्पेस स्टेशन आणि मॅन मिशन हे तर मागच्या काही वर्षापासून चर्चेत आहे, पुढे पण राहणार. त्यामुळे यामध्ये हे जे बेसिक म्हणू आपण, स्टॅटिक भाग म्हणू, तो करून ठेवून द्या. चंद्रयान ऑलरेडी झालेला आहे, सध्या चर्चेत नाही आहे, थोडीफार माहिती काढून ठेवा. आणि जेम्स वेब टेलिस्कोप सुद्धा आहे, ते मध्ये मध्ये चर्चेत असतं. रिन्युएबल मध्ये मी तुम्हाला सरळ सांगतोय, प्रश्न विचारलं तर हाय चान्सेस आहेत रिन्युएबलवरच, एनर्जी सेक्टरमध्ये. आणि त्यामध्ये 2 ऑलरेडी सांगितले, सोलर आणि काय तर न्यूक्लिअर. आयपीआर जर कोणतं न्यूज मध्ये आहे तर करा, अदरवाईज थोडे थोडे फक्त त्यांचे डेफिनेशन जे पण टाइप्स आहेत, जसं ट्रेडमार्क म्हटलं मी, पेटंट म्हटलं, कॉपीराईट आहे, हे थोडे थोडे डेफिनेशन तरी पाठ करून ठेवा. आय गेस 5 प्रकारचे आयपीआर आहेत, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. डिफेन्स कम्प्लिटली करंट ओरिएंटेड. डिफेन्स मध्ये काही जर आहे, जसं फॉर एक्झाम्पल यावर्षी S-400, कारण पाकिस्तान आणि भारताचं युद्ध झालं होतं त्यावेळेस S-400 खूप जास्त चर्चेत होता. मी डिटेल व्हिडिओ पण कव्हर केलेला आहे, करून ठेवून द्या, स्टार मार्क करा. कारण डिफेन्स मध्ये करंट अफेअर्स विचारतात, सगळे करंट अफेअर्स. त्यामुळे S-400 यावर्षी खूप जास्त चर्चेत होता, नक्की करून ठेवा. आणि नेक्स्ट आहे काय की टेक्नॉलॉजी फॉर एन्व्हायरमेंट. आता मी तुम्हाला म्हटलं की हे जे आहेत ना, हे पर्यावरण आणि वाहतूक, हे एक एक प्रश्न विचारले या मागच्या 13 वर्षामध्ये. नाही केलं तरी पण चालेल, कारण वेळ आपल्याकडे सध्या फार कमी आहे.
पण एखादी जर चर्चेमध्ये आहे, न्यूजमध्ये आहे, तर तेवढं एकदा वाचून जायला पाहिजे. आणि एखादी कुठली अदर कोणती तरी टेक्नॉलॉजी आहे ना, जसं इथं दिलंय की हा वाहतूक नियंत्रणावर काहीतरी एखादी प्रश्न कधीतरी विचारला होता म्हणून आयोगाने, युपीएससीने. तर ते असं काही जर न्यूजमध्ये असेल तर मुद्दा क्लिअर झालाय की अभ्यास कसा करायचा, कशावर जास्त भर द्यायचा आहे आणि प्रश्न नेमके कसे विचारले जाणार. मी परत एकदा थोडंफार तुम्हाला आयडिया देतोय की नेमके की प्रश्न कसे विचारले जाणार. परत सांगतोय मी की काय करायचंय, की टेक्नॉलॉजी कोणती आहे तिची व्याख्या चांगली करून ठेवा. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा कसा फायदा होतोय ते करून घ्या. त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत आणि एक वे फॉरवर्ड प्रत्येक टेक्नॉलॉजीचा रेडी करून ठेवून द्या. बस. कमीत कमी सर्व टेक्नॉलॉजीचे ही जी नोट्स आहेत ते जर तुमच्याकडे रेडी असेल, म्हणजे मला वाटतं की जर 7-8 जर टेक्नॉलॉजी आहे तर 7-8 पान, कारण बुलेट फॉर्म मध्ये लिहायचे, तुम्हाला पूर्ण नोट्स लिहित बसायचे, म्हणजे पान असं भरायचे नाही की एका टेक्नॉलॉजी तुम्ही 10-12 पान लिहून काढले. ते करू नका. ठीक आहे, मुद्दा क्लिअर झालाय सर्वांना. चला, हा आपण ऑलरेडी हे कव्हर केलंय. येस. नेक्स्ट, बाकी माझा नंबर मी इथं दिलेला आहे. कोणतेही क्वेरीज आहे तर तुम्हाला डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. आणि सोबत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे. जर तुम्ही मेन्सची तयारी करता तर मग नक्कीच तो तुम्हाला भरायला पाहिजे. तुम्हाला कोणतेही क्वेरीज असेल तर तिथून तुमचे ते सॉल्व्ह करण्यात येईल. करेक्ट. बाकी जर तुम्हाला कंप्लीट जर बॅच जर जॉईन करायची आहे, हा, आणि जो आपला गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आहे, इथं जर तुमचं सिलेक्शन नाही झालं, तुमची 100% फीज रिफंड आहे, ज्याला आपण मेन्सचा प्रोग्राम म्हटले, ज्यामध्ये म्हणजे जे तुम्हाला म्हटलं मी की गुगल फॉर्म भरून सुद्धा तुम्हाला तो जॉईन करता येईल. यामध्ये तुम्हाला एक टेलिग्राम चॅनल तर आहे जो सर्वांसाठी फ्री आहे. त्याचा QR कोड इथे दिलेला आहे. राज्यसेवा मेन्स गुरुकुल नाव आहे त्याचं. यावर तुम्हाला रेग्युलर करंट अफेअर्स आहे, डेटा आहे, युपीएससीचे प्रश्न आहे, त्याचा अनालिसिस आहे, ह्या गोष्टी सर्व मिळतीलच. सोबत या बॅच मध्ये तुम्हाला करंट अफेअर्स पण मिळेल डेली आणि बाय मंथली. आणि फुल लेंथ 10 टेस्ट होणार आहे, 10 विषयानुसार टेस्ट आहे, ते पण होणार आहेत. आणि प्रॉपर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस, आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवा की तुमचं प्रत्येक उत्तर हे चेक करून दिलं जाईल. करेक्ट. माझा नंबर स्क्रीनवर आहे. काही जरी क्वेरी आहे त्यावर डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. चला, आता नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.